इंडिया वर्सेस न्यूझीलंडची मॅच की वर्कआउट? मी बोललो, दोन्ही मॅनेज करू. आज मी करणार आहे एमरॅप वर्कआउट रुटीन. नमस्कार, राम-राम. आज आहे नॉनस्टॉप 99चा 22वा दिवस. वॉर्मअप करून पायात अँकल वेट टाकून स्किपिंग आणि मॅच बघत-बघत जंपिंग जॅक फिनिश. मग हा पहिला सेट, ज्यात 10 पुशअप, 10 स्क्वॉट, 5 आर्म वॉक, 10 फॉरवर्ड लंजेस आणि 10 क्रंचेसचे बॉडी वेटचे 4 सेट. स्टार्टिंगच फुल पॉवरफुल. मध्ये-मध्ये वॉटर ब्रेक ऑलवेज इम्पॉर्टंट. हे माझं आवडतं इक्विपमेंट केटलबेल. नेक्स्ट सेट टाइमचा नॉनस्टॉप 9 मिनिट आणि हा केटलबेल कॉम्प्लेक्स वर्कआउट. 10 केजी केटलबेल घेतला होता, पण जोशात 12 केजीने स्टार्ट केलं. फुल हात भरले संपस तोपर्यंत. 9 मिनिट नॉनस्टॉपमध्ये 8 सेट झाले. एकदम हवा टाईट. पण अजून गेम बाकी आहे. तिसरा सेट होता काउंटचा, पण त्यासाठी आधी इक्विपमेंट जमा करणं हा मोठा टास्क. मग डंबेल्सने डेडलिफ्ट, स्टेप किक्स, स्क्वॉट ओव्हरहेड प्रेस, हालोज आणि रनिंग असं कॉम्बिनेशन 50 काउंट इच वर्कआउट करून फिनिश. फुल धूर निघाला होता भाई. आणि हा मॅचचा विनिंग शॉट. काय मस्त खेळलेत सूर्या आणि ईशान किशन. आधी स्टार्टिंगला वाटलं मॅच हरतोय का, पण सूर्याने आणि ईशानने मॅचच काढली. एंडला स्टिक साइड वर्कआउट आणि थोडी शायनिंग मारून आजचा वर्कआउट फिनिश. नेक्स्ट माझं ऑलवेज मोटिवेशनल सॉन्ग. कधी मला मोटिवेशन हवं असतं त्यावेळी मी या सॉन्गवर वाईब करतो. वर्कआउट नंतर आता आउटडोर वर्कआउट, रनिंग 3 किलोमीटर. लेट्स डू दिस. आज 22 दिवस झाले. मला माझ्या चेंजेस दिसू लागलेत. त्यापेक्षाही इम्पॉर्टंट माझ्यामध्ये एक डिसिप्लिन आलंय. मी एव्हरीडे कोणतेही एक्सक्यूज न देता वर्कआउट करतोय. कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन इम्पॉर्टंट. सो आता 2 किलोमीटर रन केलं. ट्राय केलं स्वतःला पुश करायचं, पण जमलं नाही. खूप टायर्ड आहे बॉडी. हां, नीट झोप पण होत नाही आहे पण. सो आय थिंक आपल्याला हे पण माहिती पाहिजे की आपण कधी थांबायचं. म्हणजे जास्त पुश नाही केलं पाहिजे बॉडीला. सो आजच्यासाठी 2 किलोमीटर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.